तुमच्या बँक खात्यातले आकडे वाढत आहेत, पण तुम्हाला खरंच वाटतंय का की तुम्ही श्रीमंत होत आहात? चला, आज आपण एका मोठ्या आर्थिक भ्रमाचा पर्दाफाश करूया, जो आपल्या संपत्तीला आतून पोखरतोय, आणि पाहूया की सोनं चांदीसारखे जुने पर्याय या काळात आपलं संरक्षण कसं करू शकतात. आजच्या या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत, तर सगळ्यात आधी एव्हरीथिंग बबल नावाच्या एका मोठ्या धोकाबद्दल बोलू. मग आपण पाहू की जगातील मोठ्या बँक्स सोनं का खरेदी करत आहेत आणि चांदीमध्ये एक मोठी औद्योगिक क्रांती कशी दडली आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, या माहितीच्या आधारे आपण एक गुंतवणूक धोरण कसं बनवू शकतो हेही समजून घेऊ. चला तर मग थेट आपल्या पहिल्या मुद्द्यावर येऊया. आपण जी काही संपत्ती कमवत आहोत तिचं खरं स्वरूप काय आहे. हे बघा, आपल्याला काय वाटतं की बँक खात्यात पैसे वाढले म्हणजे आपण श्रीमंत झालो. पण एक साधं उदाहरण घेऊया, चालेल? 5 वर्षांपूर्वी 100 रुपयांत जेवढं पेट्रोल यायचं, आज तेवढं येतं का? नक्कीच नाही. 100 रुपयांचा आकडा तोच आहे, पण त्याची खरेदी करण्याची ताकद कमी झालीये. हाच तो संपत्तीचा भ्रम आहे. ही खरेदीची ताकद कमी का होते? यालाच तर आपण महागाई म्हणतो. हा एक प्रकारचा चोरटा कर आहे. जेव्हा सरकार गरजेपेक्षा जास्त नोटा छापते तेव्हा बाजारात पैशांचा पूर येतो आणि आपल्या खिशातल्या प्रत्येक रुपयाची किंमत आपोआप कमी होते. आता हा $38 ट्रिलियन आकडा फक्त अमेरिकेचा प्रश्न नाहीये. जेव्हा जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे छापते तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या रुपयावर आणि आपल्या मेहनतीच्या कमाईवर होतो. मग लोक अशा परिस्थितीत गुंतवणूक कुठे करतात? अनेकदा ग्रेटर फूल थिअरीनुसार. म्हणजे काय की मी एखादी गोष्ट महाग असली तरी घेतो कारण मला खात्री आहे की माझ्यापेक्षा मोठा मूर्ख माणूस ती माझ्याकडून अजून जास्त पैशात विकत घेईल. हा एक खूप धोकादायक खेळ आहे, नाही का? कारण हा फुगा कधी ना कधी फुटतोच. मग अशा अस्थिर परिस्थितीत आपल्या कष्टाच्या पैशांचं संरक्षण करायचं तरी कसं? इथेच एंट्री होते सोन्याची. इथे एक गंमत बघा. आपल्याला सांगितलं जातं की शेअर बाजारात पैसे लावा, पण दुसरीकडे जगातील सर्वात मोठ्या आणि हुशार बँका म्हणजे सेंट्रल बँका गपचूप काय करत आहेत? त्या दरवर्षी हजारो टन सोनं खरेदी करत आहेत. असं का बरं करत असतील त्या? कारण त्यांना एक गोष्ट स्पष्ट दिसू लागलीये की डॉलरचं राज्य आता हळूहळू संपत आलंय. चीन, भारत आणि रशियासारखे देश आता अमेरिकन बॉन्ड्स विकून त्या पैशातून सोनं खरेदी करत आहेत. यालाच डी-डॉलरायझेशन म्हणतात आणि हा जागतिक अर्थव्यवस्थेतला एक खूप मोठा बदल आहे. ही आकडेवारी बघा. हे आकडे खोटं बोलत नाहीत. गेल्या 20-22 वर्षात सेन्सेक्स 15 पटीने वाढला, तर सोनं 40 पटीने. याचा अर्थ काय? शेअर बाजार तुम्हाला श्रीमंत झाल्याचा आभास देऊ शकतो, पण सोनं तुमच्या पैशाची खरी ताकद टिकवून ठेवतं. सोप्या भाषेत सांगायचं तर 1971 पर्यंत डॉलरला सोन्याचा आधार होता, पण त्यानंतर तो तोडला गेला. तेव्हापासून जगातली सगळी चलनं, आपला रुपयासुद्धा फक्त सरकारच्या वचनावर आणि आपल्या विश्वासावर चालतात. आणि जेव्हा हा विश्वास कमी होतो तेव्हा चलनाची किंमत कोसळते. आणि हेच शहाणपण आपल्या देशातल्या ग्रामीण भागात परंपरेनेच आहे. ते लोक आजही पैसे जमले की सोनं खरेदी करतात. EMIवर महागडा फोन घेण्यापेक्षा हे कितीतरी हुशारीचं काम आहे. कारण सोनं तुमची संपत्ती वाढवतं, तर फोन फक्त एक खर्चिक वस्तू आहे. सोन्याची गोष्ट तर झाली, पण या कहाणीत एक छुपा हिरो आहे, आणि तो म्हणजे चांदी. चांदीमध्ये सोन्यापेक्षाही जास्त पोटेन्शियल का आहे ते आता बघूया. याला गोल्ड सिल्वर रेशो म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर पूर्वी 1 तोळा सोन्याच्या बदल्यात साधारण 15 तोळे चांदी मिळायची. आज किती मिळते? तब्बल 80 तोळे. ह्यावरून एक गोष्ट तर स्पष्ट आहे की चांदी सध्या सोन्याच्या तुलनेत प्रचंड स्वस्त आहे. आणि चांदी फक्त गुंतवणुकीचा धातू नाहीये, ते एक इंडस्ट्रियल पॉवर हाऊस आहे. तुमची इलेक्ट्रिक गाडी असो, सोलर पॅनल असो किंवा अगदी AI चिप्स, चांदीशिवाय हे शक्यच नाही. आणि भविष्यात तर मागणीचा स्फोटच होऊ शकतो. विचार करा, लवकरच येणाऱ्या नवीन बॅटरी तंत्रज्ञानामुळे प्रत्येक कारमध्ये आजच्यापेक्षा जवळपास 20-40 पट जास्त चांदी लागेल. ही वाढलेली मागणी कुठून पूर्ण होणार? आणि इथेच खरा खेळ आहे. सोनं लोक विकत घेऊन तिजोरीत ठेवतात, पण चांदी वापरली जाते, ती खर्च होते. त्यामुळे होतं काय की दरवर्षी जेवढी चांदी खाणीतून निघते त्यापेक्षा जास्त तिची मागणी असते. आता एका महत्त्वाच्या पण थोड्या वादग्रस्त मुद्द्याकडे येऊया. बाजारात जी सोन्या चांदीची किंमत दिसते तीच खरी किंमत आहे का? हे असं आहे की बाजारात फक्त 1 किलो चांदी आहे, पण 100 लोकांनी ती विकत घेतल्याचे कागद फिरत आहेत. म्हणजे 99 दावे हे निव्वळ कागदी आहेत. यामुळे होतं काय की चांदीची किंमत कृत्रिमरित्या दाबून ठेवली जाते. आता तुम्हीच विचार करा, जर या 100च्या 100 लोकांनी एकाच दिवशी आपली खरी चांदी मागायला सुरुवात केली
तर काय होईल? याच परिस्थितीला शॉर्ट स्क्वीज म्हणतात. जसं कधीकधी कांद्याचे भाव अचानक आकाशाला भिडतात ना, कारण बाजारात कांदा कमी असतो आणि घेणारे जास्त. तसंच काहीसं चांदीच्या बाबतीत होऊ शकतं. ठीक आहे, आतापर्यंत आपण समस्या आणि संधी दोन्ही समजून घेतल्या. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपण यात गुंतवणूक करायची कशी? जर तुम्ही प्रत्यक्ष सोनं चांदी म्हणजे नाणी किंवा बिस्किटं घेत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेहमी हॉलमार्क तपासा. पण आजकाल यापेक्षाही सोपे आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध आहेत, जसं की डिजिटल गोल्ड किंवा शेअर बाजारातून तुम्ही गोल्ड आणि सिल्वरचे ETF विकत घेऊ शकता. आणि सोन्यासाठी तर सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स म्हणजे SGB हा सरकारमान्य सर्वोत्तम पर्याय आहे. यात तुम्हाला मेकिंग चार्जेस आणि GST लागत नाही आणि वरून व्याजही मिळतं. तर आपल्या एकूण गुंतवणुकीपैकी किती टक्के सोनं चांदीत गुंतवावे? तज्ज्ञांच्या मते साधारणपणे 5 ते 15% रक्कम ही मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणे एक चांगली रणनीती आहे. हे तुमच्या पोर्टफोलिओसाठी एका इन्शुरन्ससारखं काम करतं. आणि हो, एकदम मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी दर महिन्याला थोडी थोडी गुंतवणूक करणं म्हणजे SIP करणं हे नेहमीच चांगलं. आणि यातून बाहेर कधी पडायचं हे डॉलर किंवा रुपयाच्या किमतीवरून ठरवू नका, तर गोल्ड सिल्वर रेशोवर लक्ष ठेवा. जेव्हा हा रेशो 80 वरून पुन्हा 40 किंवा त्यापेक्षा खाली येईल तेव्हा चांदी विकून नफा कमवण्याची ती योग्य वेळ असू शकते. ही एक लाँग टर्म स्ट्रॅटेजी आहे, हे लक्षात ठेवा. चला तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय आहे ते पाहूया. एक गोष्ट नक्की की आपण एका अशा काळात जगत आहोत जिथे गुंतवणुकीचे जुने नियम आता कालबाह्य झाले आहेत. फक्त FD किंवा प्रॉपर्टीमध्ये पैसे टाकून निवांत बसण्याचे दिवस गेले. आता आपल्याला जास्त हुशारीने विचार करावा लागेल. त्यामुळे या सगळ्यातून एकच धडा घ्यायचा आहे. स्वतःचा अभ्यास करा. दुसऱ्याचं बघून गुंतवणूक करू नका. मेंढरांच्या कळपात सामील होण्यापेक्षा स्वतःची वाट तयार करा. आजच्या या विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचा दृष्टिकोन आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि अशाच माहितीपूर्ण चर्चेसाठी माइंड स्पार्क मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.